मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. तो IPLची 34वी मॅच होणार आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध किंग्स 11 पंजाबमध्ये. सो या मॅचमध्ये आपण संपूर्ण मॅचची समरी, पिच रिपोर्ट, इंडिव्हिज्युअल प्लेयरचे रेकॉर्ड्स आणि त्यानंतर काही मॅचअप्स बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला फॅन्टॅसी की टीम बनवायला खूप जास्त मदत होईल. आणि मी व्हिडिओच्या शेवटी फॅन्टॅसीची टीम जी मी काही बनवली ती सुद्धा तुम्हाला देणार आहे. संपूर्ण माहिती घ्यायला व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. सो ही मॅच जी होणार आहे ही होणार आहे चिन्नास्वामी स्टेडियम बँगलुरूमध्ये, जे की पिच हायएस्ट बॅकिंग फ्रेंडली पिच मानलं जातं आणि 200 रन या पिचवरती सहज होतात आणि सहज चेस देखील होतात. सो बॅट्समनसाठी हे खूप चांगलं पिच मानलं जातं आणि हे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं होम ग्राउंड आहे. सो आता आपण हेड टू हेड बघूया. RCBने पंजाब किंग्स विरुद्ध 10 मॅचेस जिंकलेल्या, टोटल 17 मॅचेस झाल्या दोघांमध्ये. 10 मॅचेस RCBने जिंकल्या आणि पंजाब किंगने 7 मॅचेस यापैकी जिंकलेल्या. तो हेड टू हेडमध्ये RCB तुम्हाला पुढे असलेली पाहायला भेटेल. परंतु आता जी पंजाब किंग जी आहे ती खूप वेगळी आहे. श्रेयस अय्यर कॅप्टन्सी करतोय आणि खूप चांगल्या फॉर्ममध्ये पंजाब किंग सध्या चालू आहे, जी की उद्याची मॅच सुद्धा जिंकू शकते. तर या पिचमध्ये काय रेकॉर्ड आहेत, काय आकडे आहेत T20 डोमेस्टिकचे ते एकदा बघून घेऊया. टोटल डोमेस्टिक मॅचेस या पिचवरती खेळल्या गेलेल्या आहेत 194. पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकलेले आहेत 84. सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकलेले आहेत 108. एव्हरेज स्कोर आहे फर्स्ट बॅटिंगमध्ये 168चा. हायएस्ट स्कोर SRHने बनवलेला होता 287. लोएस्ट स्कोर RCBनेच बनवलेला आहे 82/10. स्कोरिंग पॅटर्न कसा आहे बघूया. 150 पेक्षा कमी स्कोर 56 वेळा बदलाय. 150 ते 170चा स्कोर 47 वेळा बदलाय. 170 ते 190 स्कोर 41 वेळा बदलला आणि 190हून अधिक स्कोर 50 वेळा ह्या ग्राउंडवरती बदललेला आहे. त्यामुळे तुम्हाला समजेल की किती बॅटिंग फ्रेंडली ग्राउंड आहे. टीमवरती नजर टाकूया. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचं नेतृत्व करतोय रजत पाटीदार, फिल सॉल्ट, विराट कोहली, लियम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड. यामध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येणार आहेत देवदत्त पडिक्कल. त्यानंतर कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जॉस हेजलवूड आणि यश दयाल. यामध्ये तुमचा भुवनेश्वर कुमार असेल, जॉश हेजलवूड असेल आणि यश दयाल असेल. हे 4-4 पूर्ण टाकू शकतात आणि बाकी ह्यांच्याकडे भरपूर ऑप्शन आहे, जसे की कृणाल पांड्या आहे, त्यानंतर सुयश शर्मा आहे आणि त्यानंतर लियम लिव्हिंगस्टन सुद्धा आहे. त्यानंतर आपण पंजाबच्या टीमकडे वळूया. पंजाबच्या टीमची प्लेइंग 11 काय असू शकते. पंजाबच्या किंगचं नेतृत्व करतायत टीमचं श्रेयस अय्यर. त्यानंतर ओपनिंग करतील प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग. त्यानंतर लास्ट मॅचमध्ये जॉस इग्निस खेळलेले होते, पण कदाचित स्टॉयनिसला ही लोक परत आणू शकतात उद्याच्या मॅचसाठी. त्यानंतर नेहल वढेडा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्को यन्सन, झेवियर बेर्लेट, अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल. आणि जर गरज लागली तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पंजाबसाठी कोणीही येऊ शकतं, जसं की सुयांश शेडगे सुद्धा येऊ शकतात किंवा विजय कुमार वेसक सुद्धा येऊ शकतात जर बॉलरची गरज पडली पंजाब किंग्सला तर. त्यानंतर आता आपण इंडिव्हिज्युअल प्लेअरचे रेकॉर्ड्स, अपोजिशन विरुद्ध कसे खेळलेले आहेत, ग्राउंडवरती कसे खेळलेले आहेत ते बघूया. सुरुवात करूया विराट कोहलीपासून. विराट कोहली RCBचं हे होम ग्राउंड आहे. रिसेंटमध्ये विराट कोहलीचा रेकॉर्ड खूप जास्त चांगला आहे. 62, 22, 67, 7 आणि 31. पंजाब किंग विरुद्ध 16 मॅचेसमध्ये 686 रन आहेत. ॲव्हरेज आहे 145चा आणि व्हेन्यूवरती 43 मॅचेसमध्ये 1878 रन ॲव्हरेज आहे 49चा. सो खूप चांगल्या ॲव्हरेजने विराट कोहली खेळते. उद्याच्या मॅचमध्ये कॅप्टन्सी वाईस कॅप्टन्सीसाठी खूप चांगला चॉईस असणार आहे. त्यानंतर फिल सॉल्ट रिसेंटमध्ये चांगला फॉर्म आहे. 65, 37, 4, 14, 32. पंजाब विरुद्ध 3 मॅचमध्ये 122 रन ॲव्हरेज आहे 61चा. व्हेन्यूवरती 3 मॅचमध्ये 81 रन ॲव्हरेज आहे 27चा. सो हे दोघंही ओपनर मस्ट पीक असणार आहे तुम्हाला उद्याच्या टीममध्ये. त्यानंतर देवदत्त पडिक्कल रिसेंटमध्ये 40, 1, 37, 4, 27. पंजाब विरुद्ध 8 मॅचमध्ये 178 रन ॲव्हरेज आहे 22चा. या व्हेन्यूवरती 21 मॅचेसमध्ये 596 रन ॲव्हरेज चांगला आहे 35चा. कॅप्टन रजत पाटीदार रिसेंटमध्ये 25, 64, 12, 51, 34. कन्सिस्टंट आहेत फॉर्ममध्ये. पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये 4 मॅच खेळले 130 रन आहेत, ॲव्हरेज आहे 32चा. व्हेन्यूवरती 11 मॅचेस खेळले 338 रन केलेत, ॲव्हरेज आहे 37चा. चांगल्या ॲव्हरेज हे सुद्धा बॅटिंग करतात. त्यानंतर लियम लिव्हिंगस्टन कम्प्लिटली आउट ऑफ फॉर्म चाललेले आहेत. रिसेंटमध्ये गेल्या 5 मॅचेसमध्ये फक्त 150 आहे, बाकी तुम्ही ऑलमोस्ट सगळे सिंगल डिजिट स्कोर आहे. पंजाब विरुद्ध 1 मॅचमध्ये 25 रन ॲव्हरेज आहे 25चा. लियम लिव्हिंगस्टन हे पूर्वीचे पंजाबचेच खेळाडू आहेत. लियम लिव्हिंगस्टन आणि जितेश शर्मा हे दोघंही खेळाडू याच्या आधीच्या वर्षामध्ये पंजाबकडून खेळत होते. सो त्यांच्या एक्स टीम विरुद्ध ही मॅच उद्याची ते खेळणार आहेत. व्हेन्यूमध्ये 3 मॅचमध्ये 75 रन केले, ॲव्हरेज आहे केवळ 25चा.
बॉलिंगमध्ये गेल्या 5 पैकी 4 मॅचमध्ये विकेटलेस, एका मॅचमध्ये 2 विकेट 28 रन खर्च करून. त्यानंतर जितेश शर्मा रिसेंटमध्ये 3, 40, 33, 12. पंजाब विरुद्ध नाही खेळलेत कारण की पंजाबच्या टीममधूनच खेळत होते. या व्हेन्यूमध्ये 3 मॅचेसमध्ये 63 रन आहेत, ॲव्हरेज आहे 21चा. त्यानंतर टीम डेव्हिड चांगले प्लेयर आहेत पण थोडेसे खाली येतात. रिसेंटमध्ये 37, 1, 32, 22. पंजाब विरुद्ध 3 मॅचमध्ये 58 रन, ॲव्हरेज आहे 58चा. व्हेन्यूवरती 3 मॅचमध्ये 73 रन, ॲव्हरेज आहे 36चा. त्यानंतर कृणाल पांड्या रिसेंटमध्ये बॅटिंगमधून काही इम्प्रेस नाही केले. 18 रन, 5 रन, 0 रन. 15 मॅचेसमध्ये 203 रन पंजाब विरुद्धच्या, ॲव्हरेज आहे 25चा. व्हेन्यूवरती 11 मॅचेसमध्ये 166 रन, ॲव्हरेज आहे 23चा. बॉलिंगमध्ये शेवटच्या मॅचमध्ये 1 विकेट, त्याच्या आधी 0, 4 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 3 विकेट. पंजाब विरुद्धच्या 15 मॅचमध्ये केवळ 9 विकेट आहेत. बॉलिंगने ॲव्हरेज आहे 40, म्हणजे 40 रन दिल्यानंतर 1 विकेट घेत आहेत. व्हेन्यूवरती 11 मॅचेसमध्ये फक्त 2 विकेट, बॉलिंगने ॲव्हरेज आहे 119चा. सो उद्यासाठी तुम्ही यांना अवॉइड करू शकता, खास करून स्मॉल लीगमध्ये. भुवनेश्वर कुमारचा रेकॉर्ड खूप जास्त चांगला आहे पंजाब विरुद्ध. रिसेंटमध्ये प्रत्येक मॅचेसमध्ये विकेट घेता, 1 विकेट, 2 विकेट, 1 विकेट, 1 विकेट, 1 विकेट. सो थोडेसे पॉईंट तुम्हाला नक्कीच देऊन जात आहेत प्रत्येक मॅचेसमध्ये फॅन्टसीच्या दृष्टीने विचार केला तर. पंजाब विरुद्ध 14 मॅचमध्ये 19 विकेट, ॲव्हरेज आहे केवळ 20चा. व्हेन्यूवरती 9 मॅचेसमध्ये 12 विकेट, ॲव्हरेज आहे 23चा. जोश हेजलवूड रिसेंटमध्ये 1 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 1 विकेट, 3 विकेट. पंजाब विरुद्धच्या 2 मॅचमध्ये विकेट मिळालेली नाही आहे. व्हेन्यूवरती 2 मॅचमध्ये फक्त 1 विकेट आहे, बॉलिंगने ॲव्हरेज आहे 83चा. त्यानंतर यश दयाल तुम्हाला डेथमध्ये बॉलिंग टाकताना दिसतील. रिसेंटमध्ये 1 विकेट, 1 विकेट, 2 विकेट, 0 विकेट, 2 विकेट. पंजाब विरुद्ध 2 मॅचमध्ये 1 विकेट आहे, ॲव्हरेज आहे 45चा. आणि व्हेन्यूवरती 10 मॅचेसमध्ये 12 विकेट, ॲव्हरेज आहे 27चा. त्यानंतर सुयश शर्मा गेल्या 5 मॅचेसमध्ये केवळ 2 विकेट भेटले आहेत. पंजाब विरुद्धच्या 1 मॅचमध्ये 1 विकेट, ॲव्हरेज आहे 26चा. व्हेन्यूवरती 4 मॅचमध्ये 5 विकेट, ॲव्हरेज आहे 27चा. त्यानंतर आता आपण पंजाबच्या टीमकडे वळूया, प्लेइंग 11कडे. सो पंजाबच्या टीममध्ये ओपनिंग करता प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग. प्रियांश आर्या 22, 36, 103, 08 चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. RCB विरुद्ध खेळलेले नाही आहेत. व्हेन्यूवरती 2 मॅचमध्ये 73 रन, ॲव्हरेज आहे 36.5चा. प्रभसिमरन सिंग 30, 42, 0, 17, 69. RCB विरुद्ध 4 मॅचमध्ये 84 रन, ॲव्हरेज आहे 21चा. ह्या व्हेन्यूवरती 1 मॅचमध्ये 25 रन, ॲव्हरेज आहे 25चा. त्यानंतर श्रेयस अय्यर, कॅप्टन श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. जेव्हा खेळतात तेव्हा मोठी इनिंग जाते, नाही खेळत तेव्हा लवकर आऊट होतात. 0, 82, 9, 10, 52, 97. RCB विरुद्ध 12 मॅचमध्ये 373 रन, ॲव्हरेज आहे 34च्या आसपास. व्हेन्यूवरती 6 मॅचमध्ये 220 रन, ॲव्हरेज आहे 44च्या आसपास. जॉश इग्निस द उद्या खेळले, लास्टच्या मॅचमध्ये 2 रन केलेले. RCB विरुद्ध आणि ह्या व्हेन्यूवरती अजूनही खेळलेले नाही आहेत. नेहल वधेरा मिडल ऑर्डर सांभाळतात. रिसेंटमध्ये 10, 27, 9, 62, 43. RCB विरुद्धच्या 2 मॅचमध्ये 73 रन, ॲव्हरेज आहे 73चा. व्हेन्यूवरती 1 मॅचमध्ये 21 रन, ॲव्हरेज आहे 21चा. त्यानंतर RCBकडचे एक्स प्लेयर, RCB कडून गेल्या वर्षी खेळणारे ग्लेन मॅक्सवेल आता पंजाबकडे आहेत. फॉर्म अजिबात नाही आहे. गेल्या 5 मॅचमध्ये 4 सिंगल डिजिट स्कोर आहेत आणि एकदा फक्त 30 रन केलेले आहेत. गेल्या 5 मॅचमध्ये जे की RCB विरुद्ध गेल्या 5 मॅचेस जे खेळल्या त्यात 58 रन आहेत, ॲव्हरेज आहे 19चा. व्हेन्यूवरती 14 मॅचमध्ये 325 रन, ॲव्हरेज आहे 25चा. बॉलिंगमध्ये बघायला गेलात तर बॉलिंगमध्ये विकेट घेत आहेत. गेल्या मॅचमध्ये 1 विकेट, त्याच्या आधी 0, त्याच्या आधी परत 1 विकेट, त्याच्या आधी परत 0, त्याच्या आधी परत 1 विकेट. सो एवढी अल्टरनेट मॅच यांना विकेट भेटते. RCB विरुद्ध 5 मॅचमध्ये 4 विकेट्स आहेत. बॉलिंगने ॲव्हरेज आहे 16चा. व्हेन्यूमध्ये 14 मॅचेसमध्ये 9 विकेट आहे. बॉलिंगने ॲव्हरेज आहे 19चा. आता तुम्ही RCB विरुद्ध बघायला जर गेलात ग्लेन मॅक्सवेलचं, तर RCBकडे तुम्हाला फक्त 2 लेफ्टी पाहायला भेटतील, जे की देवदत्त पडिक्कल आणि कृणाल पांड्या. सो त्यामुळे ग्लेन मॅक्सवेलला जास्त ओव्हर भेटतील याची शक्यता कमी आहे, पण 1-2 ओव्हर नक्की टाकू शकतात. त्यानंतर शशांक सिंग बॅटिंगमध्ये खूप खाली येतात. 18 रन, 2 रन, 52 रन, 10 रन, 44 रन. RCB विरुद्ध 3 मॅचमध्ये 66 रन, ॲव्हरेज आहे 33चा. व्हेन्यूमध्ये 1 मॅचमध्ये 21 रन. त्यानंतर मार्को यान्सन बॅटिंगमध्ये काही कमाल दाखवली नाही आहे अजून. RCB विरुद्धच्या 2 मॅचमध्ये 0 रन आहे. व्हेन्यूवरती खेळलेले नाही आहेत. बॉलिंगमध्ये गेल्या मॅचमध्ये 3 विकेट, 0, 0, 1, 1. RCB विरुद्धच्या 2 मॅचमध्ये 6 विकेट आहेत, पण बॉलिंग ॲव्हरेज आहे फक्त 8.83चा. पण ह्या व्हेन्यूवरती ते अजूनही खेळलेले नाही आहेत एकही मॅच.
अर्शदीप सिंग प्रत्येक मॅचमध्ये विकेट घेतात ऑलमोस्ट. एक विकेट, एक विकेट, 0 विकेट, एक विकेट, 3 विकेट. आर सी बी विरुद्ध 7 मॅचमध्ये 6 विकेट, बॉलिंगने ॲव्हरेज आहे 39चा. वेन्यूवरती एक मॅचमध्ये 0 विकेट, बॉलिंगने ॲव्हरेज अजून नाही आहे. त्यानंतर झेवियर बॅडलेट गेल्या मॅचमध्ये पहिल्यांदा खेळले, 30 रन देऊन 1 विकेट घेतली. आर सी बी विरुद्ध आणि ह्या वेन्यूवरती अजूनही खेळलेले नाही आहेत. त्यानंतर युजवेंद्र चहल, आर सी बीचे जुने खेळाडू, गेल्या मॅचमध्ये 4 विकेट परत एकदा फॉर्ममध्ये आलेले आहेत. या ग्राउंडवरती युजवेंद्र चहलचा रेकॉर्ड खूप जास्त चांगला आहे. त्याच्या आधी 1 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 1 विकेट. आर सी बी विरुद्धच्या 7 मॅचेसमध्ये 8 विकेट, बॉलिंग ॲव्हरेज 28चा आहे. व्हेन्यूवरती 29 मॅचेसमध्ये 36 विकेट, ॲव्हरेज आहे 22चा. या व्हेन्यूचा खूप चांगला अनुभव युजवेंद्र चहल यांना ऑलरेडी आहे. आणि त्यानंतर मार्कस स्टॉयनिस उद्याच्या मॅचमध्ये खेळवलं तर रेकॉर्ड बघून घेऊया. 34 रन, 7 रन, 1 रन, 20 रन. आर सी बी विरुद्धच्या 12 मॅचेसमध्ये 267 रन ॲव्हरेज आहे. 33चा चांगला रेकॉर्ड आहे आर सी बी विरुद्ध. व्हेन्यूमध्ये पण 7 मॅचेसमध्ये 203 रन ॲव्हरेज आहे, 40चा. सो आर सी बी विरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. बॉलिंगमध्ये गेल्या 5 मॅचमध्ये एकही विकेट नाही भेटले. आर सी बी विरुद्धच्या 12 मॅचमध्ये केवळ 1 विकेट आहे, ॲव्हरेज आहे 132. आणि व्हेन्यूमध्ये 7 मॅचमध्ये फक्त 2 विकेट, ॲव्हरेज आहे 35चा. सो बॉलिंगमध्ये जास्त काही कमाल दाखवत नाही आहेत. त्यानंतर आता आपण प्लेयरचे मॅचअप्स बघून घेऊया की कोणत्या टीममधला, कोणत्या बॅट्समधला कोणता बॉलर परेशान करतो, कोणता बॉलर आउट करू शकतो, जेणेकरून तुम्हाला तुमची फॅन्टॅसी टीम बनवताना खूप जास्त मदत होईल. कोणत्या बॉलरला इन्क्लूड करायचं तेही कळेल. अर्शदीप सिंग, फिल शॉटला अर्शदीप सिंगने 6 इनिंग्समध्ये केवळ 20 रन देऊन 2 वेळा आउट केलेले आहे. ॲव्हरेज आहे फक्त 10चा. मार्को यॅन्सनने 5 इनिंगमध्ये 60 रन देऊन एकदा आउट केलं आहे. ग्लेन मॅक्सवेलने 4 इनिंग्समध्ये 14 रन देऊन 2 वेळा आउट केलं, ॲव्हरेज आहे 7चा फक्त. सो फील्ड शॉटला उद्या धोका असेल अर्शदीप सिंगपासून, जे की ओपनिंगला बॉलिंग करतील. त्यानंतर प्रभसिमरन सिंग यांना धोका असणार आहे भुवनेश्वर कुमारपासून, जे ओपनिंगला बॉलिंग करणार. 6 इनिंगमध्ये 35 रन देऊन 3दा आउट केलं आहे, ॲव्हरेज आहे 11.67चा. त्यानंतर श्रेयस अय्यर, कॅप्टन श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचे, धोका आहे भुवनेश्वर कुमारपासून. 8 इनिंगमध्ये 43 रन देऊन 2दा आउट केलं, ॲव्हरेज आहे 21चा. कृणाल पांड्याने 8 इनिंगमध्ये एकदा आउट केलं आहे. हेझलवूडने 3 इनिंगमध्ये फक्त 3 रन देऊन 2दा आउट केलं, ॲव्हरेज आहे 1.5चा. यश दयालने 3 इनिंग्समध्ये 16 रन देऊन एकदा आउट केलं, ॲव्हरेज आहे केवळ 16चा. सो उद्या श्रेयस अय्यरला थोडीशी सावधान सुरुवात करावी लागेल. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल ऑलरेडी आउट ऑफ फॉर्म आहेत. त्यातच कृणाल पांड्याने 13 इनिंग्समध्ये 104 रन देऊन 4 वेळा आउट केलं, ॲव्हरेज आहे 26चा. परत एकदा भुवनेश्वर कुमार 9 इनिंग 34 रन देऊन 2दा आउट केलं, ॲव्हरेज आहे 17चा. तो भुवनेश्वर कुमारबद्दल उद्याच्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारवरती नक्की लक्ष ठेवा. बरीचशी लोक उद्याच्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारला आपल्या टीममध्ये घेणार नाहीत, कारण की बॉलिंगचे बरेच ऑप्शन आहेत उद्याच्या मॅचसाठी, जसं की हेझलवूड आहे, अर्शदीप सिंग आहे, त्यानंतर तुमचा मार्को यॅन्सन आहे, युजवेंद्र चहल आहे, यश दयाल आहे. सो भरपूर ऑप्शन आहेत उद्यासाठी बॉलिंगचे टीममध्ये घेण्यासाठी. सो बरीचशी लोक भुवनेश्वर कुमारला टीममध्ये घेणार नाहीत, पण तुम्ही काहीही करून भुवनेश्वर कुमारला टीममध्ये ॲडजस्ट करा एखाद्या प्लेअरच्या जागी. आता माझी फॅन्टसीची टीम मी तुम्हाला दाखवेनच, पण त्याआधी उद्या टॉस नंतर, मॅच सुरू होताना टॉस नंतर 7 वाजल्यानंतर मी काही चेंजेस करू शकतो टॉस बघून किंवा पिच बघून. सो ती चेंज केलेली फायनल टीम तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन करा, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. तिकडून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मी ज्या ॲप्लिकेशनवरती खेळतो XL11, त्याची पण लिंक तुम्हाला तिकडेच भेटून जाईल. सो आता आपण फॅन्टसीची टीम बघून घेऊया. सो ह्या टीममध्ये मी तुम्हाला जसं बोललो त्या या गोष्टी केलेल्या आहेत. आर सी बीकडून मी दोन्ही ओपनर घेतले आहेत, फिल सॉल्ट, विराट कोहली. पंजाबकडून मी दोन्ही ओपनर घेतले, प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या. त्यानंतर श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, दोन्ही टीमचे कॅप्टन पण घेतलेले आहेत. त्यानंतर ऑलराऊंडरमध्ये मार्को यॅन्सन आणि ग्लेन मॅक्सवेल, आणि बॉलरमध्ये जॉस हेझलवूड, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारला मी ॲड केला. आता या ठिकाणी मला ऑलरेडी घ्यायचं होतं ते म्हणजे अर्शदीप सिंगला किंवा यश दयालला किंवा देवदत्त पडिक्कल. हे 3 ऑप्शन आहेत तुमच्यासाठी. हे तिघांना तुम्ही ॲडजस्ट करू शकता, पण कोणाच्या जागी तुम्ही या ठिकाणी मिस करू शकता प्रभसिमरन सिंगला. कदाचित उद्याच्या टीममध्ये मी प्रभसिमरन सिंगला काढून दुसरा कोणता तरी प्लेअर ह्या जागी नक्की घेईन, पण त्यासाठी तुम्हाला टेलिग्रामला जॉईन व्हावं लागेल. 7 वाजल्यानंतर उद्याच्या ह्याच्यात मी ती टीम तुम्हाला फायनल देईन. पण सध्या माझी ही टीम बनवलेली आहे फॅन्टसीची. याच टीमने मी स्मॉल लीग खेळणार आहे, स्मॉल लीग जॉईन करणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे ॲनालिसिस व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त रिसर्च करावं लागतं, खूप जास्त मेहनत करावी लागते, एडिटिंग करावी लागते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, काही व्हॅल्यू भेटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.